Hello, good morning student. We learn about basic concepts in geometry. Okay. Now today we see what is meant by planes. Okay. Our next basic concept in geometry is planes. Okay. Now I show you a picture from your textbook. Okay. See this picture. Okay. See this picture. What do you see in this picture? There is a table. Okay, there is a table. There is a blackboard and there is a gas cylinder. Okay. Now look at this picture carefully. Okay. Now look at this picture carefully. What kind of surface do you see? What kind of surface do you see in this picture? Okay. The surface of table is a flat. Okay. The surface of table is a flat. ओके फ्लॅट म्हणजे काय सपाट. टेबलचा सरफेस कसा सरफेस म्हणजे पृष्ठभाग. ओके पृष्ठभाग वरचा भाग. टेबलचा वरचा भाग कसा असतो सपाट. द सरफेस ऑफ ए टेबल इज अ फ्लॅट. ओके अँड सरफेस ऑफ ब्लॅकबोर्ड इज ऑल्सो फ्लॅट. ओके सरफेस ऑफ ब्लॅकबोर्ड इज ऑल्सो फ्लॅट अँड सरफेस ऑफ गॅस सिलेंडर इज नॉट फ्लॅट. ओके दिस इज अ राउंड शेप. ओके तो कर्व आकाराचा असतो. असं तुम्ही एव्हरीवन सी अ गॅस सिलेंडर. ओके सगळ्यांनी गॅस सिलेंडर बघितलेला आहे. त्याचा सरफेस फ्लॅट असतो का नाही तो असा कर्व आकारामध्ये असतो. हो की नाही. पण टेबल आणि ब्लॅकबोर्डचा सरफेस कसा आहे फ्लॅट आहे. फ्लॅट म्हणजे काय सपाट पृष्ठभाग. ओके नाव द सरफेस इन द फर्स्ट टू पिक्चर्स आर फ्लॅट. ओके फ्लॅट म्हणजे सपाट. ईच फ्लॅट सरफेस is a part of each flat surface is a part of a infinite surface. Okay, each flat surface is a part of infinite surface. म्हणजेच काय एखादा सपाट पृष्ठभाग हा पूर्ण सरफेसचा काय असतो एक छोटासा पार्ट असतो. फॉर एक्झाम्पल लाईन सेगमेंट कसा एखाद्या लाईनचा पार्ट असतो. ओके लाईन म्हणजे इनफायनाइट असते. लाईन म्हणजे आपण कितीही ड्रॉ करू शकतो. कितीही मोठी लाईन ड्रॉ करू शकतो आणि त्यातला एखादा छोटासा लाईन सेगमेंट म्हणजे त्यातला एखादा पार्ट असतो. त्याचप्रमाणे प्लेन्स हा जो आहे किंवा फ्लॅट सरफेस आहे. ओके फ्लॅट सरफेस आहे तो सुद्धा काय असतो अनंतपर्यंत जो सरफेस पसरलेला इथं आजूबाजूला त्या सरफेसचा एक काय छोटासा पार्ट असतो. एखादा फ्लॅट सरफेस हा संपूर्ण जो सरफेस आहे जो अनंतापर्यंत कितीही आपण वाढवू शकतो सरफेस त्या सरफेसचा एक छोटासा पार्ट असतो. फॉर एक्झाम्पल बघा आता टेबल आहे. ओके लुक दिस टेबल. ओके ह्या टेबल आपण कितीही वाढवू शकतो. याची लांबी रुंदी ओके याची ब्रेड विड्थ आपण वाढवू शकतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठाही टेबल आपण बनवू शकतो. हो की नाही. म्हणजे आता ही रूम आहे. ह्या रूम मध्ये आपल्याला केवढाही मोठा टेबल आपण ऍडजस्ट करू शकतो. त्याची लांबी रुंदी कितीही मोठी. एवढा छोटा टेबल सुद्धा आपण बनवू शकतो किंवा आपल्याला पाहिजे असेल तर मोठा त्याची लांबी रुंदी वाढवून म्हणजे तो फ्लॅट सरफेस आपण वाढवू शकतो. ओके तो फ्लॅट सरफेस आपण वाढवू शकतो. कितीही वाढवून तो आपण म्हणजे पूर्ण एवढं रूम एवढा सुद्धा टेबल आपण बनवू शकतो. हो की नाही. म्हणजे त्याची लांबी रुंदी वाढवून म्हणजेच काय तर जेवढं सरफेस आहे तेवढ्या सरफेसचा तो एक काय आहे टेबलचा फ्लॅट सरफेस हा एक काय छोटासा पार्ट आहे. त्याचा सरफेस आपण जेवढा हवा तेवढा आपल्याला कमी जास्त करू शकतो. त्याची लांबी वाढवू शकतो रुंदी वाढवू शकतो. ठीक नाही. म्हणूनच त्याला काय म्हणलंय लाईन सेगमेंट आणि लाईन मध्ये कसा फरक आहे तसंच पूर्ण इनफायनाइट सरफेस आणि फ्लॅट सरफेस ह्याच्यामध्ये फरक आहे. हो की नाही. पूर्ण इनफायनाइट सरफेसचा एखादा फ्लॅट सरफेस हा काय असतो पार्ट असतो छोटासा पार्ट असतो. अँड इन अवर मॅथमॅटिक्स ओके आपल्या गणितीय भाषेत त्या फ्लॅट सरफेसला काय म्हणायचं इन अवर मॅथमॅटिक्स दिस फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. ओके इन अवर मॅथमॅटिक्स दिस फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. व्हॉट इज मीन बाय प्लेन? प्लेन इज अ फ्लॅट सरफेस. ओके Now I draw here a figure of plane. Okay, मी तुम्हाला एक फिगर काढून ड्रॉ करून दाखवते. ठीक आहे.
Okay, now I draw here a plain or flat surface. Okay, I draw here a flat surface. I name it H. Okay, I name it this flat surface H. मी काय काढलेलं आहे ते फ्लॅट सरफेस ड्रॉ केले, ठीक आहे, आणि त्याला काय नाव दिलेलं आहे, H नाव दिलेलं आहे. द नेम ऑफ द प्लेन in the picture is H. Okay, here I draw a picture of plane and I name it H. Okay, okay, even we can draw a suitable small figure of a plane. Okay, म्हणजे आता मी कसं इथं पिक्चर ड्रॉ केलेलं प्लेनचं, आपण प्लेनचं एक सुटेबल छोटस पिक्चर ड्रॉ करू शकतो, म्हणजे आपल्याला सुटेबल होय. आता समजा एखाद्या टेबलचं तुम्हाला सरफेस किंवा प्लेन ड्रॉ करून दाखवा म्हटलं तर आपण बुकमध्ये त्या टेबलचा सरफेस ह्या पद्धतीनं ड्रॉ करू शकतो, ठीक आहे, एखाद्या टेबलचं. किंवा मी ह्या ब्लॅकबोर्डचाच प्लेन ड्रॉ करून दाखवलाय समजा तुम्हाला. हा ब्लॅकबोर्ड ऍक्च्युली केवढा मोठा आहे बघा, एवढा मोठा आहे, पण ह्याचा प्लेन मी छोट्याशा फिगरनं दाखवू शकते, ठीक आहे. म्हणजे वी कॅन ड्रॉ ए स्मॉल फिगर ऑफ ए प्लेन, म्हणजे कुठल्याही प्लेनचं किंवा कितीही मोठ्या सरफेसचा आपण कितीही मोठ्या प्लेनचा आपण छोटीशी फिगर ड्रॉ करून आपण ते शो करू शकतो, ठीक आहे. मी तसंच इथे एक प्लेन तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे. अँड आय नेम इट H. आणि त्या प्लेनचं आता ह्याला काय आपण म्हणूया, प्लेन H. ओके, प्लेन H. इन मराठी वी कॉल्ड इट प्रतल. ओके, प्रतल H. It actually extends infinitely. Okay, it actually extends infinitely in all directions. Okay, it actually extends infinitely on all sides or in all directions. म्हणजे बघा, आपण हा जो प्लेन आहे तो प्रत्येक कुठल्याही डिरेक्शनला आपण कितीही पर्यंत वाढवू शकतो. एक्सटेंड करणे म्हणजे काय, वाढवणे. वी कॅन एक्सटेंड दिस प्लेन इन ऑल डिरेक्शन इन्फायनाइटली म्हणजे अनंतापर्यंत, कितीही पर्यंत आपण हा प्लेन आहे तो एक्सटेंड करू शकतो, वाढवू शकतो. आता मी ह्या डिरेक्शनला म्हणजे ही लाईन इथे घेऊ शकते, मी ह्या डिरेक्शन मध्ये हे मी प्लेन वाढवू शकते, ह्या डिरेक्शन मध्ये सुद्धा मी हा प्लेन एक्सटेंड करू शकते. आय कॅन एक्सटेंड इन दिस डिरेक्शन ऑल्सो. ओके, इन दिस डिरेक्शन ऑल्सो. ओके, I can extend this plane in all direction or on all direction. Okay, म्हणजे प्रत्येक दिशेला हा प्रतल काय करू शकतो, एक्सटेंड करू शकतो. कितीपर्यंत, इन्फायनाइटली म्हणजे अनंतापर्यंत कितीही मोठा आपण हा प्रतल दाखवू शकतो. ओके, and these arrowheads, I draw here arrowheads. These arrowheads show, okay, or these arrowheads draw to show we can extend this plane infinitely. ठीक आहे, म्हणजे हे arrowhead मी ड्रॉ केले ते काय दाखवतात, हा प्रतल जो आहे किंवा दिस प्लेन वी कॅन एक्सटेंड इन ऑल डिरेक्शन इन्फायनाइटली. ओके, ऍक्च्युली arrows are drawn to show that the plane extends infinitely in all direction. आणि लक्षात, हे arrowhead मी का ड्रॉ केल्यात, जे ड्रॉ केलेले arrowhead आहे ते काय शो करतात की आपण हा जो प्लेन आहे, दिस फ्लॅट सरफेस वी कॅन एक्सटेंड इन्फायनाइटली, आपण कितीही अनंतापर्यंत ह्या साईडला, वरच्या साईडला, इकडच्या साईडला, कुठल्याही साईडला आपण हा प्लेन एक्सटेंड करू शकतो म्हणजे वाढवू शकतो. ओके, हावेवर दिस arrowheads, okay, however these arrowheads or these arrows are often omitted for our sake of convenience. These arrowheads are often omitted for our sake of convenience. म्हणजे काय, हे arrowhead आपल्या सोयीसाठी, प्रत्येक वेळी आपण हे arrowhead दाखवलेच पाहिजे तसं नाही. जर आपल्याला एखादा प्लेन शो करायचा असेल बाय ड्रॉइंग, तुमच्या नोटबुक मध्ये किंवा एक्झाम मध्ये तुम्हाला एखादा प्लेन ड्रॉ करा म्हटलं तर प्रत्येक वेळी हे arrowhead दाखवायची गरज नाही. ओके, त्याला जर आपण नेम दिलं फक्त दिस इज अ प्लेन म्हणून, हा प्लेन आहे असं जर आपण म्हटलं तर प्रत्येक वेळी हे arrowhead दाखवायचे फॉर अवर सेक ऑफ कन्व्हिनियन्स, म्हणजे आपल्या सोयीसाठी हे आपण arrows नाही दाखवले तरी चालतात. ठीक आहे, आलं लक्षात. व्हॉट इज मीन बाय प्लेन म्हणजे काय कळलं का, प्लेन इन सिंपल, इन मॅथमॅटिक्स
plane is a flat surface. Okay, plane is a flat surface. There are some few important points in a plane. Okay, काय लक्षात ठेवायचं? Plane is a flat surface. Okay, and the plane is a part of a infinite surface. Second point is plane is part of infinite surface. म्हणजे एखाद्या मोठ्या सरफेसचा प्लेन हा छोटासा पार्ट असतो. ठीक आहे, लाईक लाईन अँड लाईन सेगमेंट त्याप्रमाणे. ओके, अँड थर्ड पॉइंट इज द प्लेन इज एक्सटेंडेड इन ऑल डिरेक्शन. वी कॅन एक्सटेंड द प्लेन इन ऑल डिरेक्शन इनफायनाइटली. प्लेन हा सगळ्या बाजूनी आपण वाढवू शकतो, किती अनंतापर्यंत. आलं लक्षात व्हॉट इज मीन बाय प्लेन? ठीक आहे. ओके, I hope you understand. Okay, now see you again in next video. Okay, bye.